नमस्कार. आज 27 सप्टेंबर 2025. आपल्याकडे पंजाबराव डक यांचा अगदी लेटेस्ट हवामान अंदाज आहे. हो, जो त्यांनी YouTube व्हिडिओतून दिलाय नुकताच. अगदी. आणि हा अंदाज महत्वाचा आहे खरं तर, विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, कारण यात पुढच्या काही दिवसात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर आज आपण काय बघणार आहोत? डक यांनी जो 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज दिलाय, तो नेमका काय आहे? म्हणजे कोणकोणते भाग, कधी, किती पाऊस, आणि शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहेत, बरोबर? हो, हे सगळं आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. म्हणजे या माहितीतून आपल्याला काय महत्वाचं मिळतंय ते पाहू. आणि ही वेळ पण तशीच आहे, म्हणजे ऐन कापणीचा हंगाम सुरू आहे किंवा सुरू होतोय. बरोबर. खरीप पिकं? हो, खरीप पिकं, विशेषतः सोयाबीन बघा, ते आता काढणीला आलेलं असतं किंवा काढणी सुरू असते. मग अशावेळी हवामानाचा अगदी नेमका अंदाज मिळणं हे किती महत्वाचं ठरतं. अगदी. वेगळं सांगायला नको. शेतकरी खरं तर डोळे लावून बसलेले असतात अशा अंदाजांकडे, कारण थोडी जरी चूक झाली किंवा माहिती वेळेवर नाही मिळाली तर नुकसान खूप मोठं होऊ शकतं. आणि इथे एक गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवरचे जे अंदाज असतात ना, अगदी गाव तालुक्यापर्यंत पोचणारे, त्यांचं महत्त्व खूप वाढतंय असं दिसतंय. हो. म्हणजे बघा, मोठ्या संस्थांचे अंदाज असतातच महत्वाचे, पण ढग यांच्यासारखे अभ्यासक जे तपशील देतात की पाऊस कसा प्रवास करेल, कोणत्या दिवशी कुठे जोर जास्त असेल, यावर शेतकऱ्यांचा विश्वास वाढतोय. अच्छा, त्यांच्या नियोजनासाठी ही माहिती खूपच उपयोगी ठरते. अगदी. तर ढग यांच्या अंदाजातला मुख्य मुद्दा काय आहे? तर 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता. पण गंमत म्हणजे याची सुरुवात त्यांनी 26 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासूनच सांगितली आहे. अच्छा, आधीच. हो. आणि ती पण विशिष्ट भागात, पूर्व महाराष्ट्रात. म्हणजे चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो पूर्वेकडून सुरुवात होण्याचा पॅटर्न आहे ना, तो खरंच लक्ष वेधून घेतो. हो ना. कारण अनेकदा आपण बघतो की परतीचा प्रवास वायव्येकडून होतो किंवा स्थानिक ढग जमतात, पण इथे पूर्वेकडून सुरुवात होऊन पश्चिमेकडे सरकणार असं स्पष्ट म्हटलंय. याचा काही अर्थ असतो का, म्हणजे हवामानशास्त्राच्या दृष्टीने? असू शकतो. म्हणजे कदाचित बंगालच्या उपसागरातून जो बाष्प येतो किंवा तिथे एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असेल, त्याचा प्रभाव असू शकतो, जो या अंदाजात त्यांनी पकडला असावा. ओके. शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय? तर त्यांना दिशा कळते, पावसाच्या आगमनाची दिशा आणि वेळ. मग तयारी करायला थोडं जास्त वेळ मिळू शकतो. बरोबर. आणि हा प्रवास पुढे कसा होतो हे पण त्यांनी सांगितलंय. 27 सप्टेंबरला हा पाऊस पूर्वेकडून म्हणजे विदर्भातून पुढे सरकून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये येईल आणि लगतच्या पश्चिम महाराष्ट्रात पण प्रवेश करेल. म्हणजे नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर, ज्याचं नाव आता अहिल्यानगर आहे. हो, अहिल्यानगर. त्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि खानदेशाच्या सीमेवरचे बुलढाणा आणि अकोला, तिथे पण पाऊस पोचेल असं ते म्हणतायत. हे जे टप्प्याटप्प्याने जिल्हे सांगितले आहेत ना, याचं नियोजन आणि व्यवस्थापनासाठी खूप महत्त्व आहे. कसं काय? कारण एकाच वेळी सगळीकडे पाऊस कोसळणार नाहीये. म्हणजे प्रशासनाला कळतं, शेतकऱ्यांना कळतं की बाबा कोणत्या दिवशी कोणत्या भागावर जास्त लक्ष द्यायचं. अच्छा. समजा एखाद्या भागात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे, तर त्यांना कळेल की आपल्याकडे पाऊस कधी पोचणार आहे. मग कामाची गती वाढवायची की थांबायचं हे ठरवता येतं. हे नुसतं पाऊस येणार असं सांगण्यापेक्षा खूप जास्त उपयोगी आहे. अगदी. आणि मग 28 आणि 29 सप्टेंबरला तर हा पाऊस आणखी पश्चिमेकडे सरकणार आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असं दिसतंय. हो, पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे सोलापूर, सांगली, सातारा, पुणे. अगदी. मुंबई आणि पूर्ण कोकण किनारपट्टी पण. बरोबर. आणि तिकडे उत्तर महाराष्ट्रातले अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, हो, हे पण सगळे भाग कव्हर होतील. छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख पुन्हा आलाय, म्हणजे तिथे जोर कायम असेल बहुतेक. असू शकतो. म्हणजे हा पावसाचा प्रवास खरंच एखादा नकाशावर बोट फिरवून दाखवल्यासारखा तपशीलवार सांगितलाय त्यांनी. हो ना. आणि फक्त ठिकाणं आणि तारखाच नाहीत, पावसाची तीव्रता पण वेगवेगळी सांगितली आहे. तो पण महत्वाचा मुद्दा आहे, कारण सगळीकडे सारखा पाऊस नसेल. कुठे जोरदार पाऊस असेल, कुठे फक्त रिमझिम. तर काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचा इशारा पण आहे. अगदी. म्हणजे पावसाच्या स्वरूपात खूप विविधता असणार आहे. एकाच जिल्ह्यात सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यात परिस्थिती वेगळी असू शकते. आणि यातला एक शब्दप्रयोग मला जरा खास वाटला, पेंडवलतापर्यंत पाऊस. पेंडवलता हा काय प्रकार आहे? हा म्हणजे बघा, ग्रामीण भाषेतला शब्द आहे, जो खूप नुकसानकारक,
धुवाधार पाऊस असतो ना. अच्छा, जो पीक आडवं करतो तो? अगदी. जो पिकांना आडवी करतो, शेतात पाणी साठवतो, मोठं नुकसान करतो, तर हा शब्द वापरून त्यांनी फक्त पावसाचं प्रमाण नाही सांगितलं, तर त्याची संभाव्य विनाशकता पण दाखवली आहे. ही स्थानिक संदर्भांची जाण त्यांच्या अंदाजात दिसते. बापरे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे खूपच मोठं आव्हान आहे मग. एकाच वेळी एवढ्या वेगवेगळ्या शक्यता. हो ना, कुठे फक्त पीक भिजेल, कुठे ते पाण्यात जाईल. नियोजन करणं म्हणजे तारेवरची कसरत होणार. नेमकी काय तयारी करावी हे त्या भागातल्या शेतकऱ्यालाच ठरवावा लागेल मग. अगदी. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय, की ज्या भागात आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस नाहीये ना, अशा काही भागांमध्ये पण हा शेवटचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे हा परतीच्या पावसासारखा? एक प्रकारे तसं म्हणता येईल. कदाचित मान्सूनच्या परतीच्या प्रवासाआधीचा हा शेवटचा मोठा स्पेल असू शकतो. त्यामुळे ज्यांची पाण्याची गरज अजून भागली नाहीये त्यांना कदाचित थोडा दिलासा मिळेल. पण तो जर अतिवृष्टीच्या रूपात आला तर मग तो उलट नुकसानकारक ठरू शकतो. ही अशी दुधारी तलवार आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही ठोस सूचना पण आहेत त्यांच्या? हो, दिल्या आहेत. सगळ्यात तातडीची सूचना आहे सोयाबीन उत्पादकांसाठी. ज्यांनी सोयाबीन काढून ठेवलंय त्यांनी ते 27 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत, म्हणजे आज दुपारपर्यंत, हो आजच, कोणत्याही परिस्थितीत झाकून घ्यावं, कारण त्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. अगदी वेळेचं बंधन घालून सांगितलंय. ही जी वेळेची मर्यादा दिली आहे 27 सप्टेंबर दुपारपर्यंत, यावरून त्यांना असं दिसत असावं की त्या वेळेनंतर वाऱ्याचा वेग वाढेल किंवा पावसाची तीव्रता अचानक वाढेल. अच्छा. काढलेलं सोयाबीन जर उघडं राहिलं आणि भिजलं तर मग प्रतवारी खराब होते, बुरशी लागते, बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे ही अगदी कळीची सूचना आहे. आणि दुसरी सूचना सोयाबीन काढणीच्या वेळेबद्दल आहे. डक यांच्या मते ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर कमी होईल. हो, जोर ओसरणार आहे, पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे, असे शब्द वापरलेत त्यांनी. त्यामुळे जे शेतकरी आता काढणीच्या विचारात आहेत त्यांनी थोडं थांबून ऑक्टोबरमध्ये काढणी करणं जास्त सुरक्षित ठरू शकतं असं त्यांनी सुचवलंय. हे महत्वाचं आहे, कारण काढणी कधी करायची हा मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांपुढे. बरोबर. लवकर काढलं आणि पाऊस आला की नुकसान, उशिरा काढलं तरी हवामान बदललं की नुकसान. इथे ऑक्टोबरमध्ये जोर ओसरणार म्हटल्यावर शेतकऱ्यांना एक दिशा मिळते. पाऊस निघून जाण्याच्या तयारीत, म्हणजे कदाचित मॉन्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू होईल असं त्यांना म्हणायचं असावं. आणि परतीचा किंवा मॉन्सून संपण्याचा एक संकेत पण दिलाय त्यांनी, जो खूप इंटरेस्टिंग वाटला मला. कोणता? ते म्हणतात की 2 ऑक्टोबरच्या आसपास जर सकाळी जाळी धू दिसलं, म्हणजे एकदम हलकं धुकं किंवा दव पडल्यासारखं. अच्छा, जाळी धू. तर समजावं की पुढच्या 10-12 दिवसात मान्सून महाराष्ट्रातून परत जाणार. हा असा पारंपरिक अनुभवावर आधारित संकेत वाटतोय. हो, याला आपण एक प्रकारे लोक हवामानशास्त्र म्हणू शकतो. लोक हवामानशास्त्र. अनेकदा असे स्थानिक पातळीवरचे निसर्गातले बदल मोठ्या हवामान बदलांचे सूचक असतात. जाळी धू दिसणं म्हणजे काय? तर हवेतला दमटपणा कमी होतोय, थोडी थंडीची चाहूल लागते, जे मान्सूनच्या परतीसाठी पोषक असतं. ओके. अधिकृत हवामान खात्याचं मॉडेलिंग तर आहेच, पण अशा पारंपरिक निरीक्षणांना जोडणं हे ढग यांच्या कामाचं वैशिष्ट्य दिसतं. यामुळे सामान्य माणसाला हवामानाचे बदल जास्त सहज समजतात. पण या पावसाचे परिणाम फक्त शेतीपुरते नाहीयेत, बरोबर? इतर धोक्यांचा पण इशारा दिलाय. अगदी. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की नदीकाठच्या आणि तळ्याशेजारच्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पूर येण्याचा धोका आहे. काही ठिकाणी एक्सेस पाऊस म्हणजे प्रमाणापेक्षा खूप जास्त पाऊस पडू शकतो. त्यामुळे नद्यांना पूर येऊ शकतो. आणि एवढंच नाही तर मोठ्या पावसामुळे धरणांमधली पातळी वाढली की धरणांमधून पाणी सोडावं लागतं. हो, त्याचा परिणाम मग नदीकाठच्या गावांना बसतो. अगदी. त्यामुळे फक्त शेती नाही तर जीवित आणि वित्तहानीचा धोका पण विचारात घ्यावा लागतो. आणि त्यांनी पाळीव प्राण्यांची आणि स्वतःची काळजी घ्यायला पण सांगितलं आहे. हे याच संदर्भात असेल. निश्चितच. जोरदार पाऊस, पूरस्थिती आणि त्यात जर वीज गेली तर परिस्थिती अजून बिकट होते. बरोबर. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, स्वतःसाठी निवारा शोधणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण याहीपेक्षा एक गंभीर इशारा त्यांनी विजेबद्दल दिला आहे. हो, त्याचा उल्लेख आहे. ते म्हणतात की या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ खूप गंभीर आहे. म्हणजे हा नुसता पाऊस नाहीये, तर गडगडाटी वादळांसह येणारा पाऊस असू शकतो. अच्छा, विजांचा कडकडाट जास्त असेल. हो, आणि विजा पडण्याचं प्रमाण जास्त असणार, म्हणजे जीवितहानीचा धोका पण जास्त.
विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी किंवा झाडाखाली थांबणारे लोक, गुरंढोरं, त्यांच्यासाठी हा मोठा धोका आहे. म्हणजे या काळात उघड्यावर जाणं टाळायला हवं. अगदी. सुरक्षित ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. हा इशारा खरं तर पावसाच्या अंदाजापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, कारण तो थेट जीविताशी संबंधित आहे. या सगळ्या गंभीर माहितीमध्ये एक थोडी वैयक्तिक गोष्ट पण आहे. डखो यांनी हा अंदाज कुठून दिलाय माहितीये? कुठून? महाराष्ट्रातून नाही? नाही, केरळमधल्या कोची शहरातून. ते तिथे काही अभ्यासासाठी गेले होते म्हणे. त्यांचे मित्र आहेत भोपळे म्हणून, त्यांच्याकडे थांबले होते. अरे वा, कोचीमधून? हो, तिथून त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पाठवला. हे खरंच म्हणजे उल्लेखनीय आहे. यातून दोन गोष्टी दिसतात मला. एक तर त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा. हो ना. ते कुठेही असोत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चिंता त्यांना आहे. आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. अगदी. आता माहिती देण्यासाठी तुम्ही तिथेच पाहिजे असं नाही. इंटरनेटमुळे ते कोचीतून पण हजारो शेतकऱ्यांपर्यंत हा महत्त्वाचा मेसेज पोचवू शकले. बरोबर. हे दाखवतं की माहितीचा प्रसार किती सोपा झालाय, पण त्याच वेळी अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या स्थानिक माहितीची गरज किती जास्त आहे. बरोबर. चला, तर मग या सगळ्या चर्चेचा एक सारांश घेऊया. मुख्य मुद्दे काय काय निघाले? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते अगदी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात पूर्वेकडून होईल, हळूहळू तो पश्चिमेकडे सरकेल आणि 28-29 तारखेला राज्यभर पसरेल. तीव्रता वेगवेगळी असेल? हो, तीव्रता वेगवेगळी असेल. काही ठिकाणी पेंडवालता म्हणजे नुकसानकारक पाऊस पडू शकतो. सोयाबीन उत्पादकांसाठी तातडीची सूचना आहे की 27 सप्टेंबर दुपारपर्यंत काढलेलं पीक झाकावं. आणि काढणी शक्यतो ऑक्टोबरमध्ये करावी. बरोबर, कारण तेव्हा जोर कमी होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका आणि सर्वांनाच विजांचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागेल. आणि तो 2 ऑक्टोबरचा संकेत. हो, 2 ऑक्टोबरच्या आसपास जाळी धू दिसल्यास मान्सून परत फिरेल असा एक संकेत पण आहे. आणि हा सगळा अंदाज पंजाबराव डक यांनी दिलाय. म्हणजे थोडक्यात पुढचे काही दिवस महाराष्ट्रासाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि कदाचित थोडे आव्हानात्मक असू शकतात. हो, नक्कीच. पण या माहितीमुळे किमान काय होऊ शकतं याची कल्पना येते आणि सावधगिरी बाळगता येते. निश्चितच. कारण बघा, हवामान बदलाच्या या काळात अशी अचूक आणि वेळेवर मिळणारी माहिती हेच नुकसानीची तीव्रता कमी करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे. बरोबर. आणि ढक यांसारख्या अभ्यासकांचे अंदाज अधिकृत हवामान खात्याच्या अंदाजांना पूरक माहिती देतात आणि अनेकदा ते जास्त स्थानिक पातळीवरचे असल्यामुळे लोकांना जवळचे वाटतात. लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचा विश्वास वाढतोय. हे खरंय. हे काय दर्शवतं म्हणजे पारंपरिक हवामान संस्थांचे अंदाज आणि लोकांच्या गरजा यात काही अंतर आहे का, की लोकांना आता जास्त तपशीलवार, अगदी त्यांच्या गावाशी, शेताशी संबंधित माहिती हवी आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी माहितीचा हा जो दुहेरी स्रोत तयार झालाय, अधिकृत आणि स्थानिक, याचं भविष्य काय असेल आणि आपल्या नियोजनावर याचा कसा परिणाम होईल, हा प्रश्न श्रोत्यांनी पण विचार करण्यासारखा आहे.